बघा, ऍक्च्युली आपल्या पॉलिटीच्या दृष्टिकोनातून म्हणजे सगळ्याच एक्झामच्या दृष्टिकोनातून एक म्हणजे आज हे जे सबरीमाला केस आहे ना, हा आपल्या पॉलिटीच्या जे तुमचं पुस्तक असेल किंवा जे आहे त्याचा बेसिक सिलेबसचा पार्ट झालेला आहे ही केस. आणि त्याच्या संदर्भात एक सुप्रीम कोर्टाचा एक अपडेट आहे. ते अपडेट असं आहे की सबरीमाला केसच्या संदर्भात पुन्हा सुप्रीम कोर्टाची ही 9 सदस्यीय बेंच बसणार आहे. 9 सदस्यीय बरं. म्हणजे मी वारंवार म्हणतो तुम्हाला, जर तुम्ही पॉलिटीमध्ये जर तुम्हाला थोडं पॉलिटीचा अभ्यास असेल तर तुम्ही थोडे पॉलिटीचे अभ्यासक असाल तर तुम्हाला अंदाज यायला पाहिजे. शक्यतो सुप्रीम कोर्टामध्ये 3 सदस्यीय बेंच बसते. शक्यतो 3च्या वर जात नाही. 5 सदस्य जर बसली तर त्या दिवशी तर ऐतिहासिक निर्णय असतो सुप्रीम कोर्टाचा. इथं किती सदस्य आहे? 9 सदस्य. त्याला काय म्हणतात की म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ही बेंच बसणार आहे पुढल्या महिन्यात. आणि काय करणार आहे तर जे सबरीमाला केस आहे, सबरीमाला मंदिर जो मुद्दा आहे, सांगतो मी 2 मिनिटात काय तर तो त्याचं पुनर्विलोकन करणार आहे किंवा त्याचा रिव्ह्यू करणार आहे. काय आहे तर ऐका. ऍक्च्युली हा मुद्दा जो आहे पूर्ण आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा तो आहे कलम 14 वर्सेस कलम 25. पहिले इश्यू काय तो बरोबर समजून घेऊ. एक अयप्पा नावाचं म्हणजे देव आहे आणि त्यांचं मंदिर आहे. कुठं? केरळमध्ये. आणि त्यांच्याबद्दल अशी मान्यता आहे की 10 ते 50 या वयोगटातील महिला या त्या मंदिरामध्ये प्रवेश करू शकत नाही, अशी तिथली म्हणजे धार्मिक मान्यता आहे. आणि अनादि अनंत काळापासून तिथं महिलांना प्रवेश नव्हता. त्यानंतर आम्हाला महिलांना तिथं प्रवेश नाही, त्यामुळे आमच्या कलम 14चं काय होत आहे? व्हायोलेशन म्हणून केस गेली पहिल्यांदा केरळ हायकोर्टमध्ये. आणि केरळ हायकोर्टनं म्हटलं हो बंदी चांगली आहे, कायम असली पाहिजे. केरळ हायकोर्टनं उलटा निर्णय दिला. बरोबर. त्यानंतर केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाचं तेव्हा 5 सदस्यीय त्याला काय म्हणतात की बेंच होतं. दीपक मिश्रा तेव्हा आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. आणि सर्वात महत्वाचं इथं 5 सदस्याचं नाव माहीत असणं गरजेचं नाही आहे, पण या 5 मध्ये एक महिला होती, तिचं नाव तर अतिशय गरजेचं आहे माहीत असणं. तिचं नाव आहे इंदू मल्होत्रा, जस्टिस इंदू मल्होत्रा. आणि सुप्रीम कोर्टानं 4 न्यायाधीशांनी म्हटलं की यस प्रवेश द्यायला पाहिजे आणि एका न्यायाधीशानं म्हटलं नो प्रवेश द्यायला नाही पाहिजे. त्या नो म्हणणाऱ्यांमध्येच होती इंदू मल्होत्रा, ज्या स्वतः महिला आहे. त्यांनी असं म्हटलं होतं, इंदू मल्होत्रा यांनी, म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की सरकारने धार्मिक कारभारामध्ये हस्तक्षेप करू नये, इंटरफेअर करू नये, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि 4 न्यायाधीशांचं म्हणणं होतं की यस कलम 14चं काय होत आहे? व्हायोलेशन होत आहे, तुम्ही प्रवेश द्यायला पाहिजे. विषय कळलं? कलम 14चं व्हायोलेशन होत आहे म्हणजे कलम 15चं सुद्धा इथं व्हायोलेशन होत आहे 100%. आणि या केसचं याच्यापेक्षा अजून सर्वात जास्त महत्व काय किंवा या केसचं यापेक्षा अजून सर्वात जास्त इम्पॉर्टन्स माहिती आहे काय आहे? या सबरीमाला केसमध्ये सुप्रीम कोर्टानं याच्यापेक्षाही एक ऐतिहासिक निर्णय दिला. तो निर्णय काय दिला मला एक सांगा. भारतीय संविधानाचं आपलं कलम 17 आहे. कलम 17 काय म्हणते? अस्पृश्यता निवारण. व्हॉट इज अनटचेबिलिटी? अस्पृश्यता म्हणजे काय? अस्पृश्यतेचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीवरून वंचित ठेवणे. कशावरून? जातीवरून काय ठेवणे? वंचित ठेवणे म्हणजे अस्पृश्यता, असा त्याचा अर्थ होतो. सबरीमाला केसमध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की लिंगावरून म्हणजे महिला आहे म्हणून तुम्हाला वंचित ठेवणे म्हणजे कलम 14 आणि 15चं तर व्हायोलेशन आहे, पण कलम 17चं पण व्हायोलेशन आहे. असा 2018 मध्ये सप्टेंबर 2018 मध्ये 28 सप्टेंबर 2018 मध्ये सुप्रीम कोर्टानं काय दिला? निर्णय दिला. आणि हे जे आपलं पॉलिटीचं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्या पेज नंबर 71 वर, बरोबर, हे ऑलरेडी मी कव्हर करून घेतलेलं आहे सबरीमाला प्रकरण. ओके. हे बघा कलम 18 इथं सुरू होते, म्हणजे याचा अर्थ वर कलम किती असेल? 17 असेल ना. तर या पुस्तकाचं आपलं वैशिष्ट्य काय माहितीये का? जिथं कलम आहे ना त्याच्या खाली मी असं पॅच मॅटर दिलेलं आहे आणि हेच मॅटर बाकी पुस्तकांपेक्षा आपल्या पुस्तकाला हिट करते. बरोबर. उदाहरणार्थ जनरली पुस्तकामध्ये काय आहे की
कलम 17 साठी आपण सिव्हिल राईट ऍक्ट 1955 आणला आणि नंबर 2 अॅट्रॉसिटी आणला. पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की सिव्हिल राईट्स ऍक्ट 1955 चा संबंध हा कलम 17 सोबत आहे, पण अॅट्रॉसिटीचा संबंध हा कलम 46 सोबत आहे. तुम्ही अॅट्रॉसिटी कायदा ओपन करा, त्याचं पहिलंच वाक्य हे कलम 46 आहे. आणि इथं मी दिलाय बघा, ओके, एकंदरीत या केसमध्ये लिंगावरून भेद हा अस्पृश्यतेचा आधार असू शकतो असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ऐतिहासिक जजमेंट आहे बरं का हा. आणि त्या कारणामुळे जिथे जिथं आवश्यक आहे आपण या प्रकारचे त्याला काय म्हणतात की हे व्हावं म्हणून हे केलेले आहे. ओके, ऑनलाईनच्या जे लोक बघत आहे, हे पुस्तक पूर्ण महाराष्ट्रभर सध्या धुमाकूळ करत आहे. तुम्ही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे जाऊन हे पुस्तक विचारा. बस काय विचारायचं, हे विचारायचं अभिजित राठोड पॉलिटी, विषय कळला इथपर्यंत, सिर्फ नामी कापी आहे. आणि तिथे विचारल्यानंतर पहिले पुस्तक विकत नाही घ्यायचं, पहिले पुस्तकाला चाळायचं, कळलं का? आणि त्यानंतर मग बघायचं घ्यायचं की नाही घ्यायचं. तर मला समजली इथपर्यंत. आणि जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर आपल्या ऍपवर आणि किंवा तुम्ही कुठूनही हे मागवू शकता. चला समजली इथपर्यंत. तर बेसिकली त्याला काय म्हणतात की इथं कलम 14चं 15चं आणि कलम कितीचं 17चं व्हायोलेशन होत आहे असं कोण म्हणते? कोण म्हणते? सर्वोच्च न्यायालय. हे झालं न्यायालयाची बाजू. आता जे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट सॉरी नाही, जे आपले मंदिरवाले लोक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इथं 10 ते 50 वयोगटातील मुलींना, महिलांना प्रवेश न नाकारणे हा आमची धार्मिक बाब आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं कलम कितीचं व्हायोलेशन आहे, सॉरी कलम कितीचं प्रमोशन आहे आमचं 25चं व्हायोलेशन आहे, सॉरी आमचा कलम 25 आहे. धार्मिक उपासनेचा अधिकार रे, बरोबर नाही का? म्हणजे इथं सुप्रीम कोर्टामध्ये 2 कलमामध्ये टशल झाली. किती कलमामध्ये? 2 कलमामध्ये. पहिला कलम कोणता? 14 वर्सेस कलम 25. म्हणजे फंडामेंटल राईट वर्सेस फंडामेंटल राईट असे 2 कलम एकामेकासमोर आले. आणि तेव्हा सेम ट्रिपल तलाकामध्ये पण हेच झालं होतं, कलम 14 आणि कलम 25. त्यावर सुप्रीम कोर्टानं म्हटलं की बघा, तुम्ही काही अभिजित राठोड सरांची पॉलिटिक्सची बॅच केलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही असं म्हणत आहे कलम 25 अंतर्गत जे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलाय, यस दिलाय, पण नंबर 1 हा हक्क हा कुठल्या स्वरूपात आहे? मर्यादित स्वरूपात आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की जर एखादी प्रथा रिलीजियस प्रॅक्टिसचा भाग असेल, म्हणजे अनिवार्य भाग असेल, तर आम्ही ते मान्य करू. एस की नो रे? जसं उदाहरणार्थ जैन समाजामध्ये संथारा पद्धतीला सुप्रीम कोर्टाने योग्य ठरवलं. ते म्हणतात 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिरामध्ये प्रवेश नाकारणे हे कोणत्या धार्मिक प्रथेमध्ये बसते? मला दाखवा आणून. जर तुम्ही आणून दाखवलं की आमचा धार्मिक एक भाग आहे, म्हणजे खरंच भाग आहे, आणून द्या, मी कलम 14 नुसार याला काय करतो? रिस्ट्रिक्ट करतो. आणि ते काय आणून देऊ शकले नाही. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टानं कोणाला प्रमोशन दिलं? कोणाला दिलं? कलम 14ला. आणि हा जजमेंट आला किती तारखेला? तर हा जजमेंट आला होता, ओके हा जजमेंट आला होता 28 सप्टेंबर 2000 कितीला? 18ला. समजलं बरोबर? किती? सर्वात महत्वाचा, किती सदस्य होते? 5. आणि हा निर्णय आला 4 वर्सेस 1 न. आणि त्यामध्ये ज्या इंदू मॅडम ने आपलं भाषण जोडलं, बरोबर, त्यामध्ये इंदू मॅडम काय म्हणतात? इंदू मॅडम म्हणतात की राज्य सरकारने धार्मिक बाबीमध्ये काय करू नये? हस्तक्षेप करू नये. ओके, हे त्यांच्याकडे काय करावं? तुम्ही सोपवून द्यावं, कळलं का? आणि ह्याच मॅडमच्या म्हणण्यानुसार काही लोकांनी पुन्हा रिट पिटिशन दाखल केली आणि असं म्हटलं की पुन्हा याचा पुनर्विचार व्हायला पाहिजे. समजलीपर्यंत कळलं का? ही गोष्ट लगेच 2019 होती. मग त्या शरद बोबडे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते काही दिवस कोरोना काळामध्ये, कळलं का? मग त्यांनी काय केलं? 5 सदस्याकडून ही किती सदस्याकडे केली? 7 सदस्याकडे. आणि आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे एक काम करा, एक वेळा फायनलच करून टाकू, याला काय तर निपटूनच टाकू. आणि आता किती सदस्य बेंच बसणार आहे? किती? 9 सदस्य याला बेंच बसणार आहे. कळलं इथपर्यंत? आणि या केसमध्ये तुम्हाला माहित असेल की जेवढं मी पॉलिटिक्सचा अभ्यासक आहो, कळलं का इथपर्यंत? आणि त्या पुस्तक मी जेव्हा मी लिहिण्यासाठी जेव्हा मी संदर्भ चाळतो, तर तुम्ही आता नवीन नवीन तयारी करायला लागले. या केसनं महाराष्ट्राच्या कॉन्स्टिट्यूशनला म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल एक अप्रोचला पूर्णपणे बदलून टाकलं बरं का. या सबरीमाला नंतर आपल्या इथं शिखर शिंगणापूर, शनी शिंगणापूर इथं मोठे आंदोलन झाले.
या सबरीमाला केसमुळे शनी महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारावर महिलांना प्रवेश दिला गेला. या सबरीमाला नंतर ही लँडमार्क केस आहे बरं काही. या केसला तुम्ही जेवढ्या हलक्यानं घेता तेवढी हलकी नाही आहे. या केसचे बरेचसे परिणाम आहे. उद्या जर सुप्रीम कोर्टानं जर बाजू कलम 25 ची घेतली तर पुन्हा महिलांना प्रवेश नाकारला जाईल. फक्त सबरीमाला, या केसला फक्त सबरीमाला केस म्हणून नका बघू. अरे 2018 मध्ये मी शिकवत होतो, मला माहिती आहे ना या केस नंतर काय काय परिणाम झाले. तर आज महिलांना प्रत्येक गावाच्या मंदिरामध्ये प्रवेश जो दिला जाते त्याचं लँडमार्क जजमेंट म्हणजे सबरीमाला केस आहे. सबरीमाला फक्त निमित्त आहे. जे अनेक मंदिरं होते ना जिथे महिलांना प्रवेश नव्हता तो या केसमुळे मिळाला बरं का. 28 सप्टेंबर 2018 पासून विषय कळला. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट किती फील होत आहे हे मला माहित नाही, पण जर तुम्ही पॉलिटिकल इश्यूज मध्ये, कोणते पॉलिटिकल इश्यू हे रे बाबा, ते नाही कोण मंत्री बनणार आहे, काय सुप्रीम कोर्ट जजमेंट आलं त्यामध्ये किती सदस्य होणार आहे, 9 सदस्य, आणि 7 एप्रिल पासनं ओके याचं जजमेंटला काय होईल, सुरुवात होईल. म्हणजे एक प्रकारचा रिव्ह्यू त्याला काय म्हणतात की ही पिटिशन आपण याला म्हणू शकतो. कळली इथपर्यंत. आणि ऑनलाईन वाले पोरं हो ओके, ही आपली जी बॅच आहे पुढे रे बाबा इकॉनॉमी प्रो बॅच ही सुद्धा लॉन्च झालेली आहे. इकडे ऍपवर जाऊन बघून घ्या ओके. आणि सध्या आपल्या इथं ऑफर पण चालू आहे, ते कोड काय ते पण बघून घ्या. ज्याचं बेसिक वगैरे वीक असेल ते घरी आरामात काय करू शकता, तयारी करू शकता. चला ठीक आहे इथपर्यंत ओके.